आज संडे होता पण लवकर उठायचं होतं कारण आज सर्व पित्र अमावस्या आणि घरी वाढीव उपहार पित्रांना करायचा होता। सगळं लवकर पटापट आवरलं आणि मी आली किचनमध्ये कारण बरं जेवण बनवायचं होतं। आज मिस्टरांनीही थोडीफार मदत केली जेवणाला आणि तर मी नंतर छान असं जेवण बनवायला घेतलं। आमच्या मालवणी लोकांच्या जेवणामध्ये पहिला मान असतो तो म्हणजे खोबऱ्याचा। भरपूर असं वाटण करायला लागतं कांदा खोबऱ्याचं। त्यानंतर मी खोबरं वगैरे भाजून घेतलं, वडे बनवले, वड्याचं पीठ मळून ठेवलं आधीच आणि वडेही माझे छान मस्त असे फुगलेले छान झाले, टेस्टी झालेले। तुम्हाला पुढे मी दाखवतेच। डाळ, वाटाणे सगळं कुकरलाच लावून घेतलं। त्यानंतर भाताचा कुकर लावला, मिक्सर वगैरे लावून घेतला आणि माझी 3 चुल्याची शेगडी असल्यामुळे ना माझं जेवण पटापट होतं। म्हणजे मी एकदा जेवणाला लागली ना संपूर्ण तयारी करून की पटकन जेवण होऊन जातं। तर हे बघा इथे वाटाणा बटाट्याची भाजी, डाळ, त्यानंतर वालीची भाजी, वाल असतात ना शेंगा त्याची भाजी, खीर, वड्याचं पीठ भिजवून ठेवलं। इथे कुकर लावला, त्यानंतर छान असे मस्त वडे करून घेतले। बघा माझे छान वडे झाले आहेत आणि मला वाटतं ना मला चांगले वडे बनवता येतात। म्हणजे मी एकटी असते ना तेव्हा छान वडे बनवते, फुगतातही छान आणि थापायलाही मला पटापट येतात। म्हणजे किचनमध्ये एकटं उभं राहून ना मी पटापट वडे बनवू शकते। हल्ली ना बऱ्याच ठिकाणी मशीनने वडे प्रेस केले जातात। म्हणजे आता गावालाही बऱ्यापैकी आमच्याकडे मशीनच वापरतात। पण मला ना अशा हाताने थापलेले वडे फार आवडतात आणि मला पटापट थापताही येतात आणि असे थापून केलेले वडे ना खायलाही फार टेस्टी लागतात असं मला वाटतं। त्यानंतर छान असं पानावर आम्ही सगळ्या देवांना आणि आमच्या पित्रांना जेवण वगैरे वाढलं आणि नंतर मिस्टरांनी जाऊन वरती टेरेसवर जेवण ठेवून आले। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा।